केतन अग्रवाल या तरुण उमद्या आणि होतकरू उद्योजकाच्या क्रूर हत्येच्या बातमीनं केवळ पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। एका हसत्या खेळत्या श्रीमंत आणि समाजात मानाचं स्थान असलेल्या कुटुंबातील तरुण मुलाचा असा अनपेक्षित आणि अंगावर काटा आणणारा शेवट होईल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती। या धक्कादायक घटनेतून अग्रवाल कुटुंब स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर नियतीने आणखी एक अत्यंत क्रूर आणि मोठा आघात केलाय। केतन अग्रवाल याचे आजोबा ज्येष्ठ व्यावसायिक आणि अग्रवाल परिवाराचे मुख्य आधारस्तंभ देवीचंद किशनलाल अग्रवाल यांचंही पुण्यात उपचारादरम्यान अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक निधन झाले। उद्योजक केतन अग्रवाल याच्या क्रूर हत्येच्या भीषण धक्क्यातून अग्रवाल कुटुंब अद्याप सावरलेलंही नव्हतं। तोच या कुटुंबावर दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर कोसळलाय। आपल्या पोटच्या नातवाचा असा अकाली अनपेक्षित आणि अत्यंत निर्घृणपणे अंत झाला हे सत्य ऐकल्यापासून 83 वर्षांच्या देवीचंद यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता। हा धक्का सहन न झाल्यामुळेच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं समोर आलंय। एकाच घरातून अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं दोन प्रमुख पिढ्यांमधील व्यक्तींचं असं निघून जाणं हा कोणत्याही कुटुंबासाठी कधीही न भरून निघणारा आणि मन सुन्न करणारा प्रसंग आहे। केतनच्या हत्येमुळेच आधी संपूर्ण कुटुंब दुःखाच्या सागरात बुडालं होतं, त्यातच आता आजोबांचंही छत्र हरपल्यानं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। केतन अग्रवाल या तरुण आणि यशस्वी उद्योजकाचा झालेला मृत्यू हे केवळ एक सामान्य गुन्हेगारी घटना नव्हती, तर तो एक विश्वासाचा झालेला अत्यंत क्रूर खून होता। केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला तो कट अत्यंत थंड डोक्याने अंमलात आणला गेला। लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून केतनला ढकलून देण्यात आलं। ज्या मुलीला आपल्या घरची सून म्हणून स्वीकारण्याची तयारी अग्रवाल कुटुंबानं केली होती, तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनचा जीव घेतला हे जेव्हा उघड झालं तेव्हा संपूर्ण समाजासह अग्रवाल कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली। या संपूर्ण प्रकरणात केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल हे आतून पूर्णपणे तुटले होते। नातवाच्या मृत्यूची बातमी समजल्यापासून देवीचंद अग्रवाल यांचं अन्न पाणी सुटलं होतं। वृद्धापकाळात आपल्या डोळ्यांदेखत तरुण कर्तबगार नातवाचा मृतदेह पाहण्याचं असीम दुःख त्यांच्या वाट्याला आलं। आपल्या कुटुंबाचं भविष्य ज्या केतनच्या हातात सुरक्षित राहील असं त्यांना वाटत होतं, तोच आता या जगात नाही या कल्पनेनं त्यांना सतत ग्रासलं होतं। या मानसिक तणावाचा आणि प्रचंड धक्क्याचा त्यांच्या आरोग्यावर अत्यंत विपरीत परिणाम झाला। त्यांची प्रकृती झपाट्याने खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात अत्यंत शर्थीचे उपचार सुरू होते, परंतु नातवाच्या विरहाचा आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं दुःख त्यांच्या शरीराने आणि मनाने सहन केले नाही। शेवटी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। विशेष म्हणजे आपली प्रकृती खालावली असताना आणि प्रचंड मानसिक वेदना होत असतानाही देवीचंद अग्रवाल हे आपल्या नातवाला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत आग्रही होते। अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 27 जून रोजी गहुंजे येथे केतन अग्रवालच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्याला न्याय मिळावा म्हणून एका भव्य कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। या कॅन्डल मार्च मध्ये देवीचंद अग्रवाल हे आपल्या आजारपणाला आणि वयाला बाजूला सारून स्वतः सहभागी झाले होते। त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि चेहऱ्यावरील वेदना पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं हृदय हेलावून गेलं होतं। आम्हाला आमच्याच अत्यंत जवळच्या आणि ओळखीच्या लोकांनी धोका दिला असा टाहो त्यांनी त्यावेळी फोडला होता। आरोपींना कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही त्यांची शेवटची इच्छा आणि मागणी होती। न्याय मिळण्याच्या या लढ्यात ते स्वतः आघाडीवर होते, मात्र हा न्याय आपल्या डोळ्यांनी पाहण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली। देवीचंद किशनलाल अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती। त्यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत कष्ट करून सचोटीने व्यवसाय वाढवला आणि समाजात अग्रवाल कुटुंबाला एक मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली। कुटुंब कितीही मोठं झालं तरी सर्वांना एकत्र ठेवण्याचं, संस्कार देण्याचं काम देवीचंदजींनी अविरतपणे केलं। साहजिकच घरातील प्रत्येक लहान मोठ्या सदस्याचं त्यांच्यावर अपार प्रेम होतं। या सर्व नातवंडांमध्ये केतन अग्रवाल हा त्यांचा अत्यंत लाडका नातू होता। केतन केवळ स्वभावाने नम्र आणि सुसंस्कृत नव्हता, तर तो व्यवसायातही अत्यंत हुशार आणि तत्पर होता। आजोबांनी लावलेल्या व्यवसायाचा वसा आणि त्यांनी दिलेली व्यापारी संस्कार केतनने आत्मसात केले होते। केतन आपल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये आजोबांचा सल्ला घेत असे। व्यवसाय सांभाळताना तो ज्या पद्धतीने परिपक्वता दाखवत होता ते पाहून देवीचंदजींना त्याचा प्रचंड अभिमान वाटायचा। आपल्या पाश्चात आपला हा लाडका नातू कुटुंबाचं नाव आणखी उज्ज्वल करेल अशी मोठी आशा आणि विश्वास त्यांना होता। केतनचं लग्न ठरलं होतं, त्यामुळे घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं। आपल्या नातवाच्या डोक्यावर अक्षता पडताना पाहणं, त्याचा सुखाचा संसार पाहणं हे कोणत्याही आजोबांचं सर्वात मोठं स्वप्न असतं। देवीचंदजी सुद्धा याच स्वप्नात आणि आनंदात होते।
परंतु एका रात्रीत या संपूर्ण आनंदाचं रूपांतर कधीही न संपणाऱ्या अंधारात होईल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. या संपूर्ण दुःखाची पाळंमुळं केतन अग्रवाल याच्या अत्यंत क्रूर आणि नियोजनबद्ध हत्येमध्ये आहेत. केतनचं लग्न ज्या मुलीशी ठरलं होतं ती त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा एक भयंकर कट रचला. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला तेव्हा एकामागून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे खुलासे समोर येऊ लागलेत. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि संशयितांची उलट तपासणी यातून हा अपघात नसून अतिशय क्रूरपणे केलेला खून असल्याचं स्पष्ट झालंय. ज्या मुलीवर केतनने विश्वास ठेवला, जिच्यासोबत तो नवीन आयुष्याची स्वप्न पाहत होता, तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या होणाऱ्या पतीचा जीव घेतला होता. या बातमीने संपूर्ण पुणे शहर आणि व्यापारी जगताला एक मोठा धक्का बसला. केतन अग्रवालच्या हत्येचा तपास करत असताना पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना अटक केली असून सध्या ते 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कायदेशीर प्रक्रिया तिच्या गतीने पुढे जात असली तरी अग्रवाल कुटुंबानं जे गमावलं आहे त्याची भरपाई कधीही होऊ शकणार नाही. आधी घरातील तरुण कमावता मुलगा एका क्रूर कटात बळी ठरला आणि आता त्या धक्क्याने घरातील सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक असणारे आजोबाही कुटुंबाला सोडून गेलेत. एकाच वेळी कुटुंबातील 2 पिढ्यांचं छत्र हरपल्यामुळे अग्रवाल कुटुंबाची झालेली अवस्था अत्यंत दयनीय आणि हृदयद्रावक आहे. एका गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आणि स्वार्थीपणामुळे ते संपूर्ण हस्तखेळतं कुटुंब कशा प्रकारे उद्ध्वस्त होऊ शकतं याचं हे एक अत्यंत क्लेशदायक उदाहरण ठरलंय. या कठीण आणि अत्यंत दुःखद प्रसंगातून सावरण्याची ताकद ईश्वर अग्रवाल कुटुंबाला देवो हीच प्रार्थना आता सर्व स्तरातून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.